नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या रेसिपीच्या बाबतीत सांगायचं झालं तर करायला गेलो एक आणि झालं भलतंच असा अनुभव आपल्याला बटर चिकन रेसिपीबरोबर आलाच असेल. आज आपण अशीच ही बटर चिकनची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तीही घरच्या घरी कशी तयार करायची ते आज आपण इथे पाहणार आहोत. बटर चिकन म्हटलं की आपल्याला थोडं टेन्शनच येतं, आपल्याला जमेल की नाही. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आज आपण इथे पाहूया. तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये कशी करायची ते. आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही, लाल तिखट आहे, हे लाल तिखट बेडगी व काश्मीरी, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, धने जिरे पावडर, लिंबाचा रस व हळद. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. आपण इथे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे व जी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेऊया. आपण इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आपण इथे कोणताही कलर वापरलेला नाही आहे. आपली ही बेडगी व काश्मीरी मिरची पावडर आहे, याने कलर व चव ही छान येते. आता आपण इथे धने जिरे पावडर घालून घेणार आहोत. धने जिरे पावडर घातल्यामुळं आपल्या चिकनला एक छान चव येते व चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असे सर्व मसाले ह्या चिकनला व्यवस्थित लागले जातील. छान असं सर्व बाजूंनी ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चिकनला, जेणेकरून आपले जे तिखट व व्यवस्थित मसाले घातलेले आहेत ते सर्व छान लागले जातील. बघू शकता तर छान असे हे व्यवस्थित सर्व मसाले लागले गेलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे करून ती घालून घ्यायची आहे. आता आपण ही आलं लसूण पेस्ट घरीच करून घेतलेली आहे फ्रेश, त्याच्यामुळं आपल्या चिकनला छान चव येते. आपण आता इथे अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत. हे दही आपलं आंबट नाही, त्याच्यामुळं चिकनला छान चव येते. जर दही आंबट असेल तर आपण चिकन थोडं आंबट लागू शकतं. व कसुरी मेथी घालून घेतलेली आहे व याला पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दही आपलं चिकनमध्ये छान मुरलं जाईल. आता आपलं हे छान असं चिकनला मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता आपण ह्याला 1 तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. जर बाहेर ठेवलं तर चिकनला पाणी सुटेल. आता आपलं हे चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे, बघू शकता. आता आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन छान असं आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे बटरचाही आपण वापर करू शकता तेलाऐवजी. मी इथं तेल घातलेलं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता आपण सर्व चिकन ह्याच्यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित आपलं अर्धा किलो चिकन ह्या पॅनमध्ये व्यवस्थित बसलं जातं. आता आपण सर्व चिकन ह्या पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही छान असं व्यवस्थित बसलेलं आहे आपलं चिकन याच्यामध्ये. आता मी ह्याला 10 मिनटासाठी झाकण लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं चिकनला छान असं पाणी सुटेल. बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या. आता हे पाणी आपल्याला झाकण न ठेवता आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं चिकन छान कोरडं होईल व व्यवस्थित असं भाजलं जाईल. आता आपल्याला जाणवत असेल चिकनचं थोडं पाणी कमी झालेलं आहे व कलरही छान आलेला आहे आपल्या चिकनला. आता आपण चिकनचं पाणी कमी झाल्यानंतरच आपण ह्याला पलटवून घेणार आहोत. पाणी असतेवेळी आपण चिकनला पलटणार नाही, नाहीतर आपलं चिकन व्यवस्थित निघणार नाही व तुकडे पडू शकतात चिकनचे. छान असं आता आपलं हे चिकन कोरडं झालेलं आहे, बघू शकता सर्व पाणी आपलं आटलेलं आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित असं पलटं करून घेणार आहोत. खालच्या दोन्ही साईडने चिकनला आपण भाजून घेणार आहोत. बघू शकता चिकन असं दोन्ही साईडने आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे. आता आपण सर्व चिकन व्यवस्थित असं पलटवून घेऊया. आपल्याला आता हे चिकन छान असं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. कलर फार सुरेख आलेला आहे आपल्या चिकनला व व्यवस्थित शिजलंही आहे आता हे आपलं चिकन. आपण आता हे चिकन बाजूला ठेवून देऊया व आपण आता जे व्हाईट ग्रेव्ही करणार आहोत त्याची तयारी करू. मी आता इथे एका भांड्यामध्ये 1 कांदा घेतलेला आहे उभा चिरून व अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. ह्याला छान असं उकळी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल. छान आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया व बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण बटर चिकनची ग्रेव्ही करायला घेऊ. आपण इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, व्हाईट ग्रेव्ही, खवा आहे 50 ग्रॅम, चिकन, फ्रेश क्रीम आहे, टोमॅटो केचप, बटर, लाल तिखट, साखर आहे, किचन किंग मसाला, खडे मसाल्याची पावडर व तमालपत्र व कसुरी मेथी. आपण एका पॅनमध्ये आता
तेल व 2 चमचे बटर घालून घेतलेलं आहे. बटर घातल्यामुळं आपल्या बटर चिकनला छान चव येते. मी आता तमालपत्र व लाल तिखट घालून घेतलेलं आहे व ह्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेत आहे, जेणेकरून आपल्या बटर चिकनला छान असा कलर येईल. आता आपण इथे जी व्हाईट ग्रेव्ही करून घेतलेली होती, कांदा व काजूची पेस्ट ती आपण घालून घेऊया व छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली छान अशी तेलामध्ये ही ग्रेव्ही भाजली जाईल. बघू शकता छान असं आपलं आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, आपण ही टोमॅटोची प्युरी टोमॅटो बॉईल करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळं टोमॅटोच्या कच्चेपणा व थोडा आंबटपणा कमी होईल. तर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर व कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. साखर घातल्यामुळं आपल्या बटर चिकनला थोडीशी गोडसर चव येते. व आपण इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे अर्धी वाटी, ते घालून घेऊया. टोमॅटो केचपमुळे छान चव येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. तेल सुटेपर्यंत चांगलं आपण ह्याला आता छान असं परतवून घेणार आहोत. आपण इथे जे खडे मसाल्याची पावडर घेतलेली व किचन किंग मसाला तोही घालून घेतलेला आहे व ह्याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, जेणेकरून छान अशी आपल्या बटर चिकनला चव येईल. आता हे सर्व मिक्स करून मी 2 मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटेल. आता आपण पाहूया, आपण ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. गॅस आपण कमीच ठेवायचा आहे, नाहीतर ग्रेव्ही आपली खाली चिटकू शकते. बघू शकता मी आता ह्याला छान असं परतवून घेत आहे. व्यवस्थित आपली ही तर ग्रेव्ही तयार झालेली आहे. मी आता ह्याच्यामध्ये 50 ग्रॅम खवा घालून घेत आहे. हा आपला खवा फ्रेश आहे. जर आपण फ्रीजमध्ये ठेवलेला खवा वापरणार असाल तर आपण हा किसून किंवा चिरून वापरायचा, जेणेकरून ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. आता ही आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये आता अर्धी वाटी फ्रेश क्रीम घालणार आहोत. ही आपण विकत आणलेली फ्रेश क्रीम आहे. जर आपल्याकडे मार्केटमधली क्रीम नसेल तर आपण दुधावरची साय व थोडंसं दूध घालून ही मिक्स करू शकता. आपली आता ही ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. बघू शकता छान असं तेलही सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आता आपण जे चिकन फ्राय करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी अलगद घालून घ्यायचं आहे, नाही तर चिकन आपलं तुटू शकतं. छान असं पुन्हा एकदा ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीमध्ये चिकन व्यवस्थित असं मुरलं जाईल. आता मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व वरून थोडीशी मी कसुरी मेथी घालून घेत आहे. दिसायला तर फार सुरेख दिसतंच व टेस्टही छान येते कसुरी मेथीमुळं. बघू शकता तुम्ही. आता आपल्या बटर चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे. मी आता गॅसवरती कोळसा फुलवण्यासाठी ठेवला होता, तो आता आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया, जेणेकरून आपल्या बटर चिकनला छान असा स्मोक बसेल व टेस्टही छान येईल. आपण याच्यावरती थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत. छान असा दम लागेल ह्याला. बघू शकता मी थोडीशी आता वरून क्रीम घालून घेतलेली आहे. आपलं हे बटर चिकन आता तयार झालेलं आहे. दिसायला तर छान आपलं रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे बटर चिकन तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. मी आता एका प्लेटमध्ये याला काढून घेत आहे. बटर चिकनला कलर तर फारच सुरेख आलेला आहे व आपली ग्रेव्हीही छान तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे घरच्या घरी बटर चिकन तयार झालेलं आहे. कशी वाटली मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.